विद्यार्थी मित्रांनो, कालच्या आपल्या पिरियडमध्ये आपण 6 पॉईंट पाहिले. ते पॉईंट म्हणजे जहालवादी विचारसरणी, विचारसरणीची उदयाची कारणे 6 पाहिली. त्यामध्ये सर्वप्रथम 1 नंबरचं पॉईंट होतं ते काँग्रेसचे उदारमतवादी धोरण. नंबर 2, काँग्रेसच्या ध्येय धोरणात अनिश्चितता. नंबर 3, काँग्रेसची अयशस्वी कार्यपद्धती. नंबर 4, काँग्रेसच्या मागण्याकडे सरकारचं दुर्लक्ष. नंबर 5, ब्रिटिश सरकारची दडपशाही धोरण. नंबर 6, कर्जनची दडपशाही नीती. या 6 पॉईंटबद्दल आपण काल माहिती पाहिली. तर आजच्या पॉईंटमध्ये किंवा आजच्या भागामध्ये आपण उर्वरित भाग राहिला त्याच्याबद्दल माहिती पाहणार आहोत. तर 7 नंबरचा पॉईंट आहे लॉर्ड कर्जनची, म्हणजे कर्जनच्या दडपशाही नीती. 6 नंबरचा पॉईंट आहे दडपशाही नीती. 7 नंबरचा पुढे कर्जनबद्दलचाच एक पॉईंट आहे, म्हणजे लॉर्ड कर्जनची अदूरदर्शीपणाची परराष्ट्र धोरण. आता हा लॉर्ड कर्जन हा साम्राज्यवादी किंवा साम्राज्य वाढवणारा हा एक गव्हर्नर जनरल होता. त्यांनी भारतात आणि भारताबाहेर सुद्धा भारताच्या बाजूला शेजारी जे काही भाग आहे तो सुद्धा जिंकून घेण्यासाठी प्रयत्नशील होता. त्यांनी तत्कालीन स्थितीमध्ये साम्राज्यवादातून हिंदुस्थानाच्या लगत, म्हणजे भारताच्या लगतचा जो भाग आहे त्याच्यामध्ये चीन असेल, तिबेट असेल, अफगाणिस्तान असेल, या देशापर्यंत सीमा वाढवण्यासाठी त्यांनी काय केलं, तर सैन्याचे नेतृत्व सुरू केलं. हे युद्धजन्य, ही जी काही युद्धजन्य परिस्थिती, सैन्याची नेमणूक आणि करण्याचं काम लॉर्ड कर्झनने केलं होतं. त्यामुळे भारतातला तरुण वर्ग किंवा सैन्य त्या ठिकाणी पाठवलं जाऊ लागलं. त्यावर सैन्यावर लागणारा खर्च भारतातल्या तिजोरीमधून केला जाऊ लागला. या कार्यपद्धतीमुळे कर्जन हा भारतातली संपत्ती आणि भारतातल्याच जवळच्या ज्या काही क्षेत्र आहे हे प्रदेश हस्तगत करण्याचं धोरण, म्हणजे तत्कालीन स्थितीमध्ये भारतीयांसाठी, म्हणजे भारतातील लोक बेकार, दारिद्र्य अशा समस्या निर्माण होण्याचं कारण ठरलं. कारण भारतातल्या तिजोरीतला खर्च हा अशा सैन्य अभियानावर राबवल्यामुळं ब्रिटिशांना ते फायदेशीर होतं, पण भारतीय लोकांना दारिद्र्य, बेकारी अशा समस्यांना सामोरे जावं लागत होतं. यामुळं भारतीय तरुण वर्गांना वाटायला लागलं की जे ब्रिटिश साम्राज्य किंवा प्रशासन सांभाळतं ते भारतीयांच्या हिताचे निर्णय न घेता साम्राज्य वाढवण्यासाठी, म्हणजे ब्रिटिशांचं साम्राज्य वाढवण्यासाठी आपली एक नीती आखत आहे, ही नीती योग्य नाही, अशा प्रकारचं धोरण पुढे आखलं गेलं किंवा त्याच्याबद्दल विरोध वाढायला लागला भारतीय तरुण वर्गाचा किंवा जहालवादी लोकांचा, आणि त्यातूनच जहालवादी विचारसरणी पुढे आली. हा झाला 7 नंबरचा पॉईंट. नंबर 8चा पॉईंट आहे पुन्हा लॉर्ड कर्झन बद्दलच. लॉर्ड कर्झनची भारतीयांना हीन लेखण्याची पद्धत. आता लॉर्ड कर्झन हा भारतीयांना हीन लेखण्याची पद्धत कशी होती, ते लॉर्ड कर्झन हा साम्राज्यवादी त्याचबरोबर युरोपीय संस्कृतीचा प्रसार करण्यासाठी त्यांनी काय केलं होतं, तर भारतामध्ये ब्रिटिश लोक, त्याचबरोबर ब्रिटिश लोक जे आहेत त्यांना योग्य उच्च पद देणं, त्याचबरोबर भारतीयांच्या विरोधात एखादा खटला काही दाखल असेल तर ब्रिटिशाविरुद्ध ब्रिटिशांच्या बाजूने त्यांना न्याय देणं, भारतीयांना शस्त्र बाळगून, म्हणजे भारताविरुद्ध, म्हणजे भारतीयांना एक शस्त्राच्या आधारे आपण एक ध्येय धोरण राबवतो, अशा प्रकारची पार्श्वभूमी तत्कालीन स्थितीमध्ये सत्ता गाजवणारा वर्ग म्हणून एक पुढे येण्याचं कारण म्हणजे लॉर्ड कर्झनची एक नीती होती. ही लॉर्ड कर्झनची नीती म्हणजे तत्कालीन स्थितीमध्ये हीन लेखण्याची प्रवृत्ती लॉर्ड कर्झनची होती. हा लॉर्ड कर्झन भारतीयांना एक शस्त्राच्या बळावर जिंकून घेतलेला लोक किंवा शस्त्राच्या बळावर भारतीयांना आपण जिंकून घेतलो, त्यामुळं तो हीन वागणूक देण्याचं काम बी तत्कालीन स्थितीमध्ये नंबर 8च्या पॉईंट म्हणजे लॉर्ड कर्झनची भारतीयांना हीन लेखण्याची प्रवृत्ती निर्माण झाली होती. ही नंबर 8चा पॉईंट. नंबर 9चा पॉईंट आहे बंगालची फाळणी. आता इसवी सन 1905 मध्ये जेव्हा लॉर्ड कर्झनच भारतामध्ये व्हाईसराय म्हणून होता,
त्यावेळेस भारतामध्ये बंगालचा प्रदेश हा विस्तृत सुपीक असा प्रदेश होता आणि ह्या बंगालचा प्रदेश त्यावर जास्त शेतसारा त्या ठिकाणचा कर जास्त मिळत होता. त्यामुळं ब्रिटिशांनी तो भाग 2 भागामध्ये विभागून त्याच्यामध्ये त्याच्या आपल्या साम्राज्य किंवा त्यावर व्यवस्थितपणे कारभार पाहता यावा म्हणून त्याची विभागणी करण्याचं धोरण आखलं. आता तत्कालीन स्थितीमध्ये बंगालमध्ये आसाम असेल, बिहार, ओरिसा या भागाचा समावेश होता. आता त्यातील लोकसंख्या म्हणजे या आसाम, बिहार आणि ओरिसा या भागातील लोकसंख्या म्हणजे त्या काळात 8 कोटी लोकसंख्या होती. पण या 8 कोटी लोकांवर ब्रिटिशांनी प्रशासनाच्या सोयीसाठी फूट पाडण्यात किंवा विभागणी करण्यासाठी 1905 मध्ये बंगालची फाळणी करण्याचे धोरण आखलं. पण यामुळे हिंदू मुस्लिमात फूट पडली. राष्ट्रीय एकात्मतेवर आघात झाला. म्हणजे सर्व जाती धर्मातले लोक एकत्र राहायचे. त्यामध्ये पूर्व बंगाल होता तो मुस्लिम बहुसंख्य असणारा प्रदेश, ज्या ठिकाणी मुस्लिम सर्वात जास्त होते. तर पश्चिम बंगाल म्हणजे पश्चिमेच्या भागात मध्ये हिंदूची लोकसंख्या होती. आता बंगालची फाळणी करताना भारतीयांचं मत न घेता हेतू परस्पर 16 ऑक्टोबर 1905 मध्ये भारताची म्हणजे बंगालची फाळणी करण्याचं काम लॉर्ड कर्झनने केलं. भारतीय लोकांची मतं जाणून घेतलं नाही, भारतीयांच्या त्यांच्या मत जाणून घेतलं नाही. हिंदू मुस्लिम या दोघांमध्ये त्यावेळेस 16 ऑक्टोबर हा दिवस शोक दिन म्हणून पाळला गेला. हिंदू मुस्लिमांनी एक सण उत्सव साजरा करून आम्ही एकत्र आहोत म्हणून सांगण्याचा प्रयत्न केला. एकमेकाला राख्या बांधण्याचं काम केलं. म्हणजे बंगालची फाळणी केल्यामुळं जो तरुण वर्ग किंवा जो विचारसरणी होती, जहालवादी विचारसरणी, ही भारतीयांच्या एखाद्या भागाची विभागणी करण्याचा ब्रिटिशांना काय अधिकार आहे असा विचार करू लागले. यातूनच जहालवादी विचारसरणी म्हणजे ब्रिटिश आपल्या सोयीसाठी एखाद्या भागाची विभागणी करतं म्हणजे ही नीती म्हणजे दडपशाहीची नीती आहे ही समजण्यास तरुण वर्ग एक जागरूक झाला आणि त्याच्यामधून जहालवादी विचारसरणी भारतामध्ये रूढ झाली. हा 9 नंबरचा पॉईंट आहे. नंबर 10चा आहे आता भारतीयाची आर्थिक पिळवणूक. आता भारतीयांची आर्थिक पिळवणूक कशा पद्धतीने ब्रिटिश सरकारने करायला सुरुवात केली. तर ब्रिटिश साम्राज्य आर्थिक साम्राज्यवादातून निर्माण झालं होतं. सर्वप्रथम व्यापारी म्हणून भारतात आले. ब्रिटिशांनी भारतातला कच्चा माल घेऊन जाऊन त्यावर इंग्लंडमध्ये प्रक्रिया करायची. तोच माल प्रक्रिया किंवा पक्का माल किंवा निर्मिती झालेला माल भारतात आणायचा, तो भारतातल्या बाजारपेठेमध्ये विकायचा आणि तो मालामध्ये जास्त रक्कम वसूल करायची, हा उद्देश होता. त्यामुळे भारतातलं लघु उद्योग, हस्तउद्योग हे उद्योगधंदे नष्ट झाले. त्याचबरोबर ब्रिटिशांनी चहा, कॉफी, नीळ, जे रबर अशा नगदी पिकाचे उत्पादन होते, असे पीक भारतीयांना घेण्यास एक बंधने घातली, निर्बंध लादले भारतीयावर आणि ते पीक फक्त ब्रिटिशांनाच विकायची, ही आर्थिक पिळवणूक करायचं काम केलं. त्याचबरोबर ब्रिटिश व्यापाऱ्यांचा जो कराच्या माध्यमातून करोडो रुपये भारताची संपत्ती मायदेशामध्ये घेऊन जाण्याचं काम सुद्धा ब्रिटिशांनी करायला सुरुवात केली. ही आकडेवारी दादाभाई नौरोजी यांनी आपल्या आर्थिक निस्सारणाचा सिद्धांत ड्रेन थेअरीच्या माध्यमातून मांडला होता. आपण मागच्या भागामध्ये पाहिलं की आर्थिक निस्सारणाचा सिद्धांत जे दादाभाई नौरोजी यांनी मांडला गेला होता की भारतामधली संपत्ती कशा पद्धतीने इंग्लंडमध्ये जात आहे. त्याचबरोबर भारतीय जे जहाज आहेत किंवा भारतातल्या जे बंदर आहेत, भारतातला माल विदेशात जातो, त्याला त्या मालाला ते माल जातो, त्याचबरोबर विदेशातला माल भारतात येतो. या मालावर ब्रिटिशांना कर नाही तर भारतीयांना कर लावला गेला होता. त्यामुळे भारतातली जी काही आर्थिक संपत्ती, भारतात दारिद्र्य, बेकारी, उद्योगधंदे नष्ट होण्याचं कारण म्हणजे ब्रिटिशांची आर्थिक नीती आहे. हे बाब म्हणजे भारतीयांनी स्वदेशी मालाचा पुरस्कार करून विदेशी मालाचा बहिष्कार केला पाहिजे. त्यातूनच जहालवादी विचारसरणी तरुण वर्गात, त्याचमध्ये लालबाल पाल, लालाबहादूर राजपूत, बिपिनचंद्र पाल, बाळ गंगाधर टिळक यांनी तरुण वर्गामध्ये निर्माण करण्यास प्रारंभ केला. हे झालं भारताची आर्थिक पिळवणूक केल्यामुळे जहालवादी विचारसरणी उदयास आली. त्याच्यानंतर नंबर 11चा पॉईंट आहे आंतरराष्ट्रीय घटनाचे परिणाम. तर भारत आणि भारताबाहेर अशा अनेक घटना घडून गेल्या, त्या आंतरराष्ट्रीय घटना होत्या. त्यामध्ये
भारताबाहेर अशा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष भारतीय राष्ट्रीय चळवळीवर त्याचा परिणाम झाला. त्यामध्ये इटालीचे देशभक्त मॅजिनी, गेरिबोल्डी यांनी वेगवेगळे मतांतर म्हणजे आपल्या स्वातंत्र्यासाठी मत मांडले. त्याचबरोबर तत्कालीन स्थितीमध्ये इसवी सन 1891 मध्ये आफ्रिका खंडातील ॲबिसिनी नावाचं जे काही ॲबेसिनिया नावाचं राष्ट्र होता किंवा एक भाग होता आफ्रिका खंडातील, त्यांनी इटलीचा पराभव केला आणि स्वतंत्र होऊन गेलो, इटलीचा पराभव घडून आला. त्याचबरोबर इसवी सन 1905 मध्ये जपान यांनी रशियाचा पराभव केला. म्हणजे इटली आणि रशिया जे काही शक्तिशाली राष्ट्र म्हणून ओळखले जात होते किंवा देश म्हणून ओळखले जात होते, याचा पराभव झाला. म्हणजे भारतीयांनाही ब्रिटिशांना बाहेर काढण्यासाठी शक्य आहे अशी पार्श्वभूमी तरुण वर्गात किंवा जहालवादी विचारसरणीच्या लोकांना निर्माण झाली. त्याचबरोबर आयर्लंडमधील ब्रिटिशाविरुद्ध चाललेली सिनफियन नावाची एक चळवळ होती. त्याचबरोबर इजिप्तमधील लोकांनी पाश्चिमात्य संस्कृतीचा विरोध करण्यास एक चळवळ निर्माण केली. अशा घटना म्हणजे युरोपीय राष्ट्रामध्ये घडलेल्या घटना आणि त्यांचा आदर्श घेण्याचं काम भारतीय जे जहालवादी विचारसरणीच्या लोकांनी घ्यायला सुरुवात केली आणि त्यातूनच जहालवादी विचारसरणीचा एक प्रेरणा भारतामध्ये निर्माण झाली. त्याच्यानंतर नंबर 12चा पॉईंट आहे विदेशातील भारतीयास हीन वागणूक. आता भारतात सुद्धा हीन वागणूक मिळत होती ब्रिटिशांना म्हणजे ब्रिटिश भारतीय लोकांना देत होते. त्यामध्ये जे राज्यकर्ते ब्रिटिश लोक होते, अधिकारी होते, ते भारतीयांना वंशाने कमी लेखत होते आणि स्वतःला श्रेष्ठ समजत होते. त्याचबरोबर भारताची धर्म असेल, संस्कृती असेल, त्याचबरोबर भारतीय लोकांना रानटी, अशिक्षित, खेडवळ, त्यांना लोकशाही मूल्य नाही, न्याय नाही, न्याय, समता, स्वातंत्र्य या गोष्टीचं मूल्य नाही आणि ते फक्त त्यावर नियंत्रण ठेवण्याचं काम म्हणजे भारतीयावर नियंत्रण ठेवण्याचं काम आम्ही लष्कराच्या माध्यमातून ठेवत आहोत, आमचा अधिकार आहे. अशा प्रकारची हीन वागणूक तत्कालीन स्थितीमध्ये भारतीय लोकांना द्यायला सुरुवात केली. त्याचबरोबर ब्रिटिश उद्योगधंदे आहेत, यामध्ये भारतीयांना कामगार म्हणूनच ठेवलं, पण आपल्या बरोबरीने घेतलं नाही. त्याचबरोबर सैन्यामध्ये सुद्धा अपमानास्पद वागणूक देण्याचं काम तत्कालीन स्थितीमध्ये भारतीय लोकांना म्हणजे ब्रिटिशांनी द्यायला सुरुवात केली. त्यामुळे जहालवादी चळवळीचा उदय झाला. त्याचबरोबर विदेशात सुद्धा भारतीयांना हीन वागणूक होती. आता कशा पद्धतीने, तर विदेशात राहणारे जे भारतीय लोक आहेत, जे शिक्षणासाठी गेले, व्यापार व्यवसायासाठी गेले, अशा लोकांना जे रेल्वे असतील ब्रिटिश इंग्लंडमधील, त्याच्यावर रेल्वे, हॉटेल, चित्रपटगृह किंवा सार्वजनिक ठिकाणं यावेळी या ठिकाणी भारतीयांना प्रवेश नाही. त्याचबरोबर भारतातले लोक म्हणजे गुलाम आहेत. अशा वर्तनामुळे जे विदेशात शिक्षण घेण्यासाठी किंवा अन्य कारणासाठी गेलेली तरुण वर्गाची सामाजिक, राजकीय आणि व्यक्ती स्वातंत्र्याची कोंडी व्हायला लागली. त्यामुळे त्याच्यातून राष्ट्रवाद निर्माण झाला, जहाल विचारसरणी उदयास आली आणि पुढे त्याचाच परिणाम म्हणजे जहालवादी विचारसरणी भारतामध्ये उदय झाली. नंबर 12चा पॉईंट. नंबर 13चा नैसर्गिक आपत्तीकडे सरकारचे दुर्लक्ष. आता नैसर्गिक आपत्ती कशी होती, तर भारतामध्ये इसवी सन 1897 मध्ये भारताच्या काही भागात मोठा दुष्काळ पडला. आता या दुष्काळी परिस्थितीमध्ये दुष्काळावरच्या स्थितीवर नियंत्रण ठेवणं किंवा दुष्काळामध्ये जे काही लोकांना, शेकडो लोकांना अन्नधान्याची व्यवस्था, पाण्याची व्यवस्था, त्याचबरोबर त्यांना काम देणं, जेवण्यासाठी अन्न देणं, हे काम ब्रिटिशांचं होतं, पण त्यांनी काहीच केलं नाही. आणि अशा स्थितीमध्ये तत्कालीन स्थितीमध्ये भारतामध्ये 1868च्या कालखंडामध्ये महाराष्ट्रात जसा दुष्काळ पडला, त्याचप्रमाणे या दुष्काळी परिस्थितीमध्ये म्हणजे प्लेगची साथ आली होती. तशाच पद्धतीने शेकडो लोक 1897 मध्ये वारले गेले. म्हणजे 1868 मध्ये त्या अगोदर भारतामध्ये म्हणजे महाराष्ट्रामध्ये प्लेगची साथ आली. या प्लेगच्या साथीच्या वेळेस
तत्कालीन स्थितीमध्ये प्लेगच्या साथीच्या कालखंडामध्ये जी प्लेगची साथ आली त्यावेळेस ब्रिटिशांनी काहीच व्यवस्था केली नाही. दुष्काळी परिस्थितीमध्ये अन्नधान्य दिलं नाही, जनतेला सुविधा दिल्या नाही, त्यामुळे अनेक लोक मृत्यू पडले. अनेक लोक अन्नाविना तडफडून मेले. तर त्या स्थितीमध्ये जे भारतामध्ये दुष्काळी परिस्थिती म्हणजे 1899 ते 1900 या कालखंडात 2 कोटी लोक अन्न पाण्याविडून विना मृत्यू पावले होते. तरी भारतातल्या लोकांना मदत ब्रिटिशांनी केली नाही. त्यानंतर 1800 प्लेगची साथ सुद्धा भारतामध्ये आली होती, महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये आली होती सर्व ठिकाणी. या प्लेगच्या साथीच्या वेळी ब्रिटिश सरकारने प्लेगची साथ रोखण्याचा प्रयत्न केला नाही. प्रयत्न केला पण कशा पद्धतीने, तर आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला नाही. त्यावेळेस कमिशनर म्हणून रॅडची नेमणूक मुंबई प्रांतावर केली होती. जर मुंबईचा विचार करा, त्या प्लेगचे जंतू रोखण्यासाठी, नष्ट करण्यासाठी म्हणून या रॅडने म्हणजेच कमिशनर रॅडने तत्कालीन स्थितीमध्ये काय केलं, तर आपलं जे काही सैनिक आहे एकत्र घेतलं आणि हे जे काही भारतातले लोक आहेत किंवा मुंबई प्रांतातले लोक आहेत, या लोकांच्या घराघरामध्ये जाऊन फवारणी करण्याचं काम, त्याचबरोबर प्लेगचे जंतू नष्ट करण्याच्या नावाखाली त्यांनी जे काही बायका मुलं असतील यांना बेअब्रू करण्याचं काम केलं, सामानाची नासधूस केली. त्याचबरोबर भारतातल्या धार्मिक भावनासुद्धा दुखायचं काम केलं. म्हणजे जे आपण श्रद्धेचे ठिकाण, देवाचं घरसुद्धा मानतो किंवा एक श्रद्धाचं ठिकाण, जे कोणते हिंदू असेल, मुस्लिम असेल, शीख असेल, यांच्या देवघरापर्यंत आपण ज्या श्रद्धेनीय ठिकाण आहे तोपर्यंत पोहोचण्याचं काम केलं. अशा स्थितीमुळं त्यांच्या धार्मिक भावनासुद्धा दुखावल्या. आणि यावर प्रखरपणे टीका तत्कालीन स्थितीमध्ये पुण्यामध्ये प्लेगच्या साथीवर असं कारण घडलं गेलं, मुंबईमध्ये घडलं गेलं. त्यावेळेस लाल बहादूर जे काही लाला लजपतराय, बिपिनचंद्र पाल आणि बाळ गंगाधर टिळक अशा नेतृत्वाने जहालवादी नेतृत्व करत होते. त्यामध्ये लोकमान्य टिळकांनी आपल्या वृत्तपत्राच्या माध्यमातून विरोध करण्यास प्रारंभ केला. त्यावेळेस या लोकमान्य टिळकांना 18 महिने कारावासाची शिक्षा दिली गेली. पुढे चाफेकर बंधू नावाच्या एका व्यक्तीने या रॅडची हत्या घडून आणली. का, तर ज्या लोकमान्य टिळकांना शिक्षा झाली त्याचबरोबर प्लेगच्या साथीच्या वेळेस ब्रिटिशांनी अन्याय अत्याचारी वर्तन हे भारतीय लोकांसोबत केलं, त्याचा धडा शिकवण्यासाठी रॅडचा वध सुद्धा, कमिशन रॅडचा वध सुद्धा त्या चाफेकर बंधूंनी केला होता. म्हणजे ही पार्श्वभूमी तत्कालीन स्थितीमध्ये नैसर्गिक आपत्ती, दुष्काळ येऊ, महापूर येऊ किंवा प्लेगची साथ आली, अशा वेळेस भारतीयांना मदत केली नाही. त्यामुळे भारतीय लोकांचे मन दुखवले जाते. पुढचा एक पॉईंट आहे, तो पॉईंट म्हणजे धार्मिक पुनर्जीवनाची चळवळ. भारतामध्ये जी धार्मिक पुनर्जीवनाची चळवळ कशी आली होती, तर तत्कालीन स्थितीमध्ये पाश्चिमात्य देश असतील, यामध्ये देशामध्ये शिक्षण घेऊन आलेल्या लोकांनी जनजागृती करायला सुरुवात केली. त्यामध्ये स्वामी विवेकानंद, त्याचबरोबर भारतातले काही लोक होते ज्यांनी भारतामध्ये सामाजिक, धार्मिक, आर्थिक सुधारणा घडवून आणण्यासाठी कार्य करायला सुरुवात केली. त्यामध्ये विवेकानंद असतील, रामकृष्ण परमहंस असतील, स्वामी दयानंद सरस्वती, डॉक्टर ॲनी बेझंट, रामकृष्ण राजाराम मोहन राय, त्याचबरोबरचे ब्राह्मण समाज, सत्य समाज समाज, आर्य समाज, या समाजाच्या माध्यमातून, त्याचबरोबर थिओसॉफिकल सोसायटी, यामधून धार्मिक पुनर्जीवन तर होऊ लागलं. त्याचबरोबर भारताच्या समस्या पुढे यायला लागल्या, त्यामधून सर्व लोक एकत्र यायला लागले. त्याचाच परिणाम म्हणजे लोकमान्य टिळकांनी 1893 मध्ये गणेशोत्सव सुरू केला आणि सर्वांना एकत्र आणलं. 1895 मध्ये शिवजयंती चालू केली आणि सर्व लोक एकत्र यायला लागले. एक राष्ट्रीय उत्सव साजरा झाला. बंकिमचंद्र चॅटर्जी यांनी वंदे मातरम नावाचं गीत लिहिलं आणि ते सर्व दूर पसरलं आणि भारताला एकात्मतेमध्ये बांधण्याचं काम तत्कालीन स्थितीमध्ये धार्मिक पुनर्जीवनाच्या बाबीनुसार सर्व लोकांनी करायला सुरुवात केली. अशा सर्व परिस्थितीमुळं भारतामध्ये एक राष्ट्रवादाची प्रेरणा निर्माण होण्यास सुरुवात झाली. पुढचा पॉईंट आहे नंबर 15वा, लाल बाल पाल यांचे नेतृत्व. आता तत्कालीन स्थितीमध्ये ब्रिटिश सरकारच्या अशा धोरणाविरुद्ध उठाव करणारे किंवा मत मांडणारे तीन व्यक्ती होते.
लाला लजपत राय, बिपिनचंद्र पाल आणि बाळ गंगाधर टिळक, लोकमान्य टिळक, त्याला बाळ गंगाधर टिळक म्हणतात, यांनी राजकीय हक्क अधिकार मिळवून देण्याची एक चळवळ निर्माण केली. जी अर्ज, विनंत्या, सहानुभूती आहेत त्या मागण्याचा हक्क आपल्याला मिळणार नाही, त्यासाठी आपण प्रखर देशभक्ती, निर्भीडपणे व निस्वार्थपणे राष्ट्रीय चळवळ चालवली पाहिजे. यासाठी म्हणून त्यांनी सर्व समुदाय, जाती धर्मातील लोकांना एकत्र घेण्याचं काम केलं आणि त्यामधूनच जहालवादी विचारसरणी भारतामध्ये निर्माण झाली. त्यामुळे या जहालवादी विचारसरणीमुळे एक भारतामध्ये चळवळ किंवा एक गट निर्माण होण्यास पुढे आला आणि त्याचाच परिणाम म्हणजे भारतामध्ये जहालवादी विचारसरणी वाढण्यास मदत झाली. ही आत्तापर्यंत जे आपण पॉईंट बघले, हे सर्व पॉईंट, हे पॉईंट म्हणजे तत्कालीन स्थितीमध्ये भारतामध्ये ज्या जहालमतवादी चळवळीच्या ह्या उदयाची कारणे, ही उदयाची कारणे, त्याचबरोबर आपण जहालमतवादी विचारसरणीच्या लोकांची विचार प्रणाली, हे पूर्ण पॉईंट, नंबरचा पॉईंट आपण पूर्णपणे शिकून घेतला. कालच्या पॉईंटमध्ये काही भाग घेतला आणि आजच्या पॉईंटमध्ये. आता ह्या जहालमतवादी विचारसरणीचा जर आपण विचार करता, तत्कालीन स्थितीमध्ये जहालमतवादी विचारसरणीतूनच एक लोकजागृती व लोकसंघटन निर्माण झाले आणि तेच लोकसंघटन म्हणजे जहालवादी विचारसरणी भारतामध्ये एकत्र यायला सुरुवात झाली आणि त्यातूनच पुढे एक चळवळ निर्माण झाली. ती चळवळ म्हणजे जहालमतवादी विचारसरणीची चळवळ म्हणून नावारूपाला आली. आणि या जहालवादी चळवळीच्या माध्यमातूनच लाला लजपत राय, बिपिनचंद्र पाल आणि बाळ गंगाधर टिळक यांनी एक चतुर्सूत्री किंवा 4 सूत्र भारतीयांसोबत मांडले. ते म्हणजे स्वदेशी माल वापरायचा, विदेशी मालावर बहिष्कार, स्वदेशी मालाचा वापर करायचा, विदेशी मालाचा बहिष्कार करायचा, राष्ट्रीय शिक्षण घ्यायचं, म्हणजे भारतातलं शिक्षण घ्यायचं, भारतातले जे काही प्राचीन संस्कृती, जे काही विचार आहेत ते मांडून घ्यायचं, त्याचबरोबर स्वराज्य मिळवायचं. ही चतुर्सूत्री याचा प्रचार आणि प्रसार करण्यास सुरुवात केली. त्यातूनच जहालवादी विचारसरणी आणि तत्त्वज्ञान, म्हणजे ब्रिटिश सत्ता जी अर्ज विनंत्या करून वठणीवर येणार नाही, त्यासाठी आपण काय केलं पाहिजे, आंदोलन केले पाहिजे आणि एक कल्याणकारी आणि राज्य निर्माण केलं पाहिजे. आर्थिक शोषण करणारे जे काही राजकीय सत्ता आहे ती थांबवली पाहिजे, त्यांच्याविरुद्ध एक स्वराज्याची मोहीम राबवली पाहिजे, ही विचारसरणी निर्माण झाली. त्याचबरोबर लोकजागृती व लोकसंघटन निर्माण करताना तत्कालीन स्थितीमध्ये मुठभर लोकांमुळे ही संघटना प्रभावी होणार नाही, यासाठी तळागाळातील सर्व लोक एकत्र आले पाहिजे, संघटन निर्माण झालं पाहिजे. त्यासाठी इंग्रजी भाषेऐवजी मातृभाषेचा वापर केला पाहिजे. पाश्चिमात्य शिक्षणाऐवजी स्वतःचे भारतातलं राष्ट्रीय शिक्षण घेतलं पाहिजे. ही विचारसरणी तत्कालीन स्थितीमध्ये निर्माण झाली. म्हणजे जहालमतवादाची विचारसरणी कशा पद्धतीची होती ती आपण समजून घेत आहोत. आतापर्यंत कारण बघितले आणि ही विचारसरणी कशी आहे, जहालमतवादी विचारसरणी समजून घेताना लोकजागृतीच्या माध्यमातून लोकसंघटन घडून आणण्याची परंपरा तत्कालीन स्थितीमध्ये निर्माण झाली आणि भारतीयांनी स्वतःच्या शिक्षणासाठी भारतामध्ये शिक्षण संस्था स्थापन झाल्या पाहिजे असं मत मांडलं. याच्यातून काय झालं, राष्ट्रीय एकात्मतेला महत्त्व प्राप्त झालं या जहालमतवादी विचारसरणीतून. म्हणजे लोकजागृतीची चळवळ निर्माण झाली, त्यामुळे धार्मिक निष्ठेचाही वापर करण्यात येऊ लागला आणि परकीयांच्या जोखडातून किंवा परकीयांच्या आपण आधिपत्यातून मुक्त झालं पाहिजे अशी विचारसरणी तत्कालीन स्थितीमध्ये परकीय सत्तेचा नाश करून आपण स्वतःची एक राजकीय सुधारणा घडून आणल्या पाहिजे. त्याचबरोबर देशांतर्गत विकास घडून आणताना उद्योगधंदे, व्यापार यांना प्रोत्साहन दिलं पाहिजे. आपला देश आर्थिकदृष्ट्या स्वावलंबन बनला पाहिजे, परकीयाच्या सत्तेतून देशाची मुक्तता झाली पाहिजे. त्याचबरोबर यासाठी काय पाहिजे तर निर्भीड आणि निस्वार्थी आणि कष्ट करण्याची तयारी असली पाहिजे. असे विचार
म्हणजे जहालवादी विचारसरणी तरुण वर्गामध्ये प्रखरपणे मांडण्यास सुरुवात झाली. आता या ब्रिटिश सरकारची जी काही अन्यायाची कल्पना लोकांना सांगणे, ब्रिटिशांची जी राज्य पद्धती आहे ही भारतीयांसाठी कशी भारतीयांचा अधोगतीला नेणारी आहे. दारिद्र्य, बेकारी, ज्या समस्या भारतामध्ये निर्माण होत आहेत या ब्रिटिशामुळे होत आहेत, ब्रिटिश शासन पद्धतीमुळे होत आहेत. त्यासाठी भारतीयांनी एकत्र आलं पाहिजे, ही विचारसरणी म्हणजे जहालवादांची विचारसरणी एकत्र आली आणि त्यामधूनच जहालवाद आणि जहालवादी विचारसरणी पुढे यायला लागली. पुढे या काँग्रेसच्या ध्येय धोरणाचा पद्धतीची पेक्षा वेगळी पद्धत म्हणजे एक नवी दिशा देण्याचं काम म्हणजे भारतीय जनतेने राजकीय जागृती निर्माण करून त्यामध्ये प्रत्यक्ष भाग घेतला पाहिजे. हे जहालवादी विचारसरणीची भूमिका होती. त्यांनी 2 प्रमुख उद्दिष्टे मांडली. काँग्रेसच्या जे काही राष्ट्रीय चळवळ आहे त्यामध्ये नवचैतन्य निर्माण करण्यासाठी सातत्याने जहाल राष्ट्रवादाचा प्रचार व प्रसार करून तरुण नेत्याचा सहभाग वाढवणे. या तरुण नेतृत्वामध्येच पुढे महाराष्ट्रामध्ये लोकमान्य टिळक, ज्याला बाळ गंगाधर टिळक म्हणून उदयास आले, बंगालमध्ये बिपिनचंद्र पाल आणि त्यांच्या अगोदर अरविंद घोष सुद्धा होते आणि पंजाबमध्ये लाला लजपत राय यांनी एक जहालवादी विचारसरणी आपापल्या भागामध्ये निर्माण केली. त्यामध्ये महाराष्ट्र असेल, बंगाल असेल आणि त्यानंतर पंजाबचा प्रदेश असेल. आणि टिळकांनी एक चतुर्सूत्री मांडली. तुम्हाला आत्ता सांगितल्याप्रमाणे स्वदेशी, बहिष्कार, राष्ट्रीय शिक्षण आणि स्वराज्य या चतुर्सूत्रीच्या माध्यमातून भारताचा विकास घडवून आणणे, जहालमताची विचारसरणी वाढवणे आणि त्यातूनच भारताला स्वतंत्र मिळवून देणे, स्वराज्य मिळवून देणे ही भूमिका म्हणजे जहालवादी विचारसरणी तत्कालीन स्थितीमध्ये उदयास आली. आत्तापर्यंतचा जो आपण भाग बघितला तो भाग म्हणजे कालच्या पिरियडमध्ये आणि आजच्या पिरियडमध्ये आपण जहालवादी चळवळीच्या उदयाची कारणे आणि जहालमतवादी विचारसरणी हे पॉईंट आपण पूर्णपणे अभ्यासलो. तर उद्याच्या प्रकरणामध्ये आपण जे सुरत काँग्रेस अधिवेशन 1907 मध्ये भरलं गेलं आणि जहाल आणि मवाळ यामध्ये फूट पडली आणि स्वतंत्र गट निर्माण झाले त्याच्याबद्दल माहिती पाहिजे. तर उद्याच्या घटकामध्ये आपण सुरत काँग्रेस अधिवेशन 1907 याच्याबद्दल माहिती पाहणार. तर आत्तापर्यंतचा जो भाग बघितला तो म्हणजे घटक क्रमांक 4 मधील जहालवादी चळवळीचा उदय आणि वाढ यामधला नंबर अ चा पॉईंट म्हणजे जहालवादी चळवळीच्या उदयाची कारणे आणि विचारसरणी. हे पॉईंट 2 भागामध्ये म्हणजे 2 पिरियडमध्ये आपण पूर्णपणे हा भाग पाहिला. तर उद्याच्या पिरियडमध्ये आपण सुरत ब नंबरचा पॉईंट म्हणजे सुरत काँग्रेस अधिवेशन 1907 याबद्दल माहिती पाहणार आहोत.